आपण इथे सर्व आलेले मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि आमच्या परिवाराविषयी भावना असणारे सर्व मान्यवरांचं मी मनापासून इथे आभार मानते। पुण्यतिथीचा सोहळा नसतो, तो आपल्यासाठी एक दुःखाचा दिवस असतो। मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर 10 वर्ष आपण हे दुःख हृदयामध्ये एका कोपऱ्यामध्ये साठवून आपण सर्व मुंडे साहेबांच्या संस्कारावर वागलो। मुंडे साहेब गोपीनाथ मुंडे हे नाव घेतलं आणि डोळे बंद केले तर एक हसरा, उमदा, अत्यंत देखणा आणि प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा, प्रत्येकाला आपलाच वाटणारा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर येतो। आम्हालाही जसे मुंडे साहेब डोळे बंद केल्यावर दिसतात तसेच तुम्हा सर्वांना दिसतात। मुंडे साहेबांची पुण्यतिथी ही एक फार मोठा उदाहरण आहे। एका लोकनेत्याचं जीवन त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर देखील कसं चालू राहतं ह्याचं आदर्श उदाहरण मुंडे साहेबांचं जीवन आहे। त्यांच्या जाण्यानंतर देखील, त्यांच्या शेवटच्या श्वासानंतर देखील आपल्या प्रत्येकाच्या श्वासात ते जिवंत आहेत, आपल्या विचारात ते जिवंत आहेत। आपल्या विचारात नाही तर ते आपल्या आचारात देखील जिवंत आहेत, हे सर्वात महत्त्वाचं आहे। मी आज निर्णय घेतला की मुंडे साहेबांची जी पुण्यतिथी आहे ती पुण्यतिथी आपण जिथे आहात तिथून मुंडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करावी, कारण उद्या लोकसभेचा देशाचा निकाल आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हॅट्रिक करणार आहेत ह्याच्यात कोणालाही शंका नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवडणुकीचा प्रचार संपवून ज्या स्वामी विवेकानंदाच्या स्मारकामध्ये ध्यान करतात त्या स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। या देशाने कधी पाहिलं नाही प्रधानमंत्र्यांनी असंख्य कार्यक्रम घेणं, प्रत्येक गावात, प्रत्येक मतदारसंघापर्यंत आपला विचार पोहोचवणं, हे आपण या निवडणुकांमध्ये पाहत आहोत। देशाचं राजकारण बदलत आहे आणि देशाला पुढे नेण्यासाठी ते राजकारण होतं। चंद्रावर देखील भारताचा ध्वज रोवण्याचं काम ज्यांच्या विचारांनी केलं ते प्रधानमंत्री या देशाला हवे आहे। त्या देशाच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे। मी असले, प्रीतमताई असल्या, तुम्ही असलात, त्याहीपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाला जी आर्थिक सत्ता बनवणार आहेत 2047 मध्ये, त्याच्यासाठी आवश्यक आहेत, हे या देशाने स्वीकारलेलं आहे। आपण सगळे एक्झिट पोल पाहत आहात। मला वाटतं माझ्या बाबांना, तुमच्या नेत्याला, माझ्या पित्याला एवढी मोठी